सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्री रामलल्लांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होत असून हा सर्व देशवासियांसाठी आनंदाचा सण असून पंढरपूरकर सध्या या आनंदोत्सवात सहभागी होऊन दिवाळी साजरी करणार आहे। या निमित्ताने ज्यांच्यामुळे हे मंदिर उभे राहिले आहे त्या कार सेवकांचा सपत्नीक यथोचित सन्मान मनसे व विठ्ठल परिवाराच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली। सोमवारी सकाळी 9 वाजता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रीराम मूर्तीचे पूजन होणार असून या कार्यक्रमात कार सेवेत सहभागी असलेल्या सर्वांचाच सन्मान केला जाणार आहे। यासाठी तयारी पूर्ण झालेली असून अयोध्येतील मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असल्याने हा दिवस दिवाळीसारखा सण साजरा केला जात असून या मंदिराची प्रतीक्षा सर्व भारतीयांना होती असे सांगताना धोत्रे म्हणाले की मी 1991 विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून काम करीत होतो, तेव्हापासून या दिवसाची वाट पाहिली आहे। ज्या कारसेवकांचे यासाठी मोठे योगदान आहे त्यांचाही यथोचित सन्मान पंढरी नगरीत होत असून यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। उद्या 22 जानेवारी आयुष्यातला आनंदाचा क्षण, ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो। 1992 पासून आमचं एक स्वप्न होतं की राम मंदिर उभं राहिलं पाहिजे। भारतीय विद्यार्थी सेनेचा मी 1991 ला अध्यक्ष असल्यापासून ते आतापर्यंत कायम असं वाटायचं की हे राम मंदिर निश्चितपणे होणार। ती आता वेळ आलेली आहे। उद्या रामलल्लाचं दर्शन पूर्ण जगाला होणार आहे। अतिशय आनंदाचा क्षण आहे। सगळेच अख्खा भारत देश उद्या दिवाळी साजरी करते। आम्ही पंढरपूरकर सगळे उद्या ही दिवाळी साजरी करणार आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना विठ्ठल परिवाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे उद्या सकाळी 9 वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचं पूजन, त्याचबरोबर ज्यांनी आमचं हे मंदिर उभा करण्याचं स्वप्न पूर्ण केलं असे पंढरपुरातील आमचे सर्व कारसेवक, त्या सर्व कारसेवकांचा व त्यांच्या सौभाग्यवतींचा या ठिकाणी उद्या सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यथोचित असा सन्मान करण्यात येणार आहे। या मंगलमय सोहळ्यासाठी पंढरपूर शहरातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी या सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आव्हान मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विठ्ठल परिवाराच्या वतीनं सर्वांना करत आहे।